नमस्कार अमरावती. अमरावतीत भरधाव कारच्या धडकेत 24 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह थेट पोलीस आयुक्तालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले. आरोपी चालकाला तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जुना बायपास मार्गावरील निंभोरा परिसरात झालेल्या भीषण अपघातात 24 वर्षीय मयूर अविनाश उरकुडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीवरून घरी जात असताना भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान पहाटे 3च्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. अपघातानंतरही कार चालकाला अटक करण्यात आली नसल्याचा आरोप करत नातेवाईक आणि नागरिकांनी मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून थेट पोलीस आयुक्तालय गाठले. यावेळी प्रवेशद्वाराजवळ रुग्णवाहिका रोखल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आरोपी कार चालकाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रवाना केला. प्रशांत युवराज लोणारे, रात्री जे अपघात घडलेला आहे, जे ॲक्सिडेंट झालेला आहे, ज्या मुलं MIDC रोड पाईंपार जवळ ॲक्सिडेंट झालेला आहे, तो मुलगा घरून निघाला नळाची तोटी घ्यायसाठी आणि मागून दारू पिऊन त्या मुलांनी डायरेक्ट गाडीने उडवलं त्याला आणि त्याचा अपघात झालेला आहे. आणि आतापर्यंत काल झालेला आहे, गुन्हा दाखल झालेला सगळ्या गोष्टी, पण आरोपी आतापर्यंत अटक झालेला नाही आहे. तर आम्ही इथे याच्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही बोट डेडी पण आणलेली आहे. इथं कायसाठी आणलेलं आहे, आम्हाला फक्त आरोपी अटक पाहिजे, त्यामुळे आपण इथं सगळेजण आलेलो आहोत. पुढे आम्ही आमची कारवाई करू. ओके, म्हणजे आम्ही आंदोलन करू. तुम्ही नाही करता तर आम्ही करू ना. त्याचे काढे त्याने अपघात घडवलेला आहे आणि यांचा एकच मुलगा होता, एकुलता एक, आणि त्याला म्हणजे अटक हे केलेलं आहे, ॲक्सिडेंट केला त्याचा. आता पण आम्ही रात्री 3 वाजतापासून बेडवरती म्हणजे हे झालेलं आहे, म्हणजे मरण पावलेला आहे तो मुलगा. आणि आतापर्यंत आम्ही घरी पण नेलेला नाही त्याला. ॲक्च्युअली फक्त की त्या मुलाला अटक केलं पाहिजे बस.